सोलापूरच्या उजनी धरणातला पाणीसाठा यंदा पहिल्यांदाच मायनसमध्ये. सध्या उजनी धरणात साठवण क्षमतेच्या 63.31 टीएमसी पाणी. उजनी धरण 100% भरतं तेव्हा 117 टीएमसी पाणीसाठा. 117 पैकी 54 टीएमसी पाणीसाठा जिवंत, उरलेला 63 टीएमसी पाणीसाठा मृत. नांदेडच्या भोकर तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणी टंचाई. जाकापूर तांडा येथील नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट. गावकऱ्यांकडून टँकरची मागणी. नंदुरबारमध्ये पाणी टंचाई तीव्र. प्रशासनाकडून 60 खासगी विहिरी अधिग्रहित करण्याचा निर्णय. वाढत्या तापमानाचा जलस्रोतांवर परिणाम. सातपुड्यातील दुर्गम भागात भीषण परिस्थिती. नागरिकांना दऱ्याखोऱ्यातून पाणी आणण्याची वेळ. जळगावात वाढत्या तापमानाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता. वाढत्या उन्हामुळे शेतात लावलेली केळीची रोपं सुकत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. केळीच्या रोपाला कापडी पिशव्या लावून रोपं वाचवण्याचा प्रयत्न. बुलढाण्यात खरीप हंगामासाठी 74,000 मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध. 1,91,00,000 टन खतांचं आवर्तन मंजूर. कृषी विभागाची माहिती. भंडाऱ्यामध्ये काल वादळी वारा आणि मेघगर्जनेसह काही भागात गारपीट. पावसामुळे कापणीला आलेलं भातपीक भुईसपाट. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. पंचनामे करून आर्थिक मोबदला देण्याची मागणी. धानाच्या खूपच नुकसान झालेलं आहे. माझ्या मागेच धान आहे आणि मी कितीतरी पैसा या शेतीमध्ये लावून या अवकाळी पावसाने पूर्णतः धानाला उद्ध्वस्त केला आहे. तरी पण माझे सरकारला विनंती आहे की हा जो धान आहे हा तर आम्हाला भेटणारच नाही, परंतु सरकारला विनंती आहे की याचे पंचनामे करून या धानाच्या तात्काळ आम्हाला मदत करावी अशी मी सरकारला विनंती करेन. धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेलचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दरानं विक्री होत असल्याच्या तक्रारी. प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी. खासदार ओमराजे निंबाळकर यांची जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक व्यवस्थापकांकडे मागणी. सर्वसामान्य नागरिकांसह शेती कामांनाही फटका बसतोय. भंडाऱ्यामध्ये 26 बकऱ्यांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याला वनविभागानं जेरबंद केलं. बकऱ्यांना ठार केल्यानंतर बिबट कालव्याच्या सिमेंट पाईपवरती बसला होता. भंडाऱ्यात लाखांदूरमध्ये शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर समोर अचानक बिबट्या आला. शेतकऱ्याच्या समय सूचकतेचा थरारक व्हिडिओ व्हायरल. हेमंत बोरकर असं शेतकऱ्याचं नाव. पिंपरी चिंचवडमध्ये दुर्गा टेकडीवर बिबट्याचा वावर. वनविभागाकडून या भागात गस्त वाढवली. देहू रोड रावेत परिसरात शोधमोहीम सुरू. नागरिकांना खबरदारीचं आवाहन. गोंदिया भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात रानगव्यांची सर्वाधिक नोंद. वन्यप्राणी गणनेमध्ये 548 रानगवे तर दुसऱ्या क्रमांकावर रानडुकरांची नोंद. नीटच्या परीक्षेत मोबाईल आणि एआयचा वापर करून कॉपी. गडचिरोली शहरातील 2 परीक्षा केंद्रांवर कॉपीचा प्रकार. 2 विद्यार्थ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिवाजी महाविद्यालय केंद्रावर विद्यार्थिनीनं मोबाईल वापरला. एमपीएससी तलाठ्यांचीही भरती परीक्षा घेणार. 1700हून अधिक पदांच्या भरतीसाठी तयारी सुरू. प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून अहवाल मागवले. जिल्हानिहाय रिक्त जागांचा आढावा घेतला जातोय. कोणत्याही शाखेचा पदवीधर तलाठी पदासाठी अर्ज करू शकणार. 2023 नंतर पहिल्यांदाच तलाठ्यांची भरती केली जाणार. आरटी प्रवेशाबाबत पालकांची उदासीनता. रायगडमध्ये 1330 जागांवर अद्याप अनिश्चितता. जागा रिक्त राहण्याची शक्यता. आवडीच्या शाळा न मिळाल्यामुळे अनेक पालकांकडून प्रवेश निश्चिती नाही. रायगडमध्ये नागरिकांच्या रखडलेल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या लोकशाही दिनाला अधिकारी गैरहजर. दांडी बहादर अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार. जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश. मुंबईतील म्हाडाच्या 2640 घरांसाठी 5 जूनला लॉटरी. अर्ज भरण्यासाठी 14 मे पर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 59,000च्या वर अर्ज. 40,000च्या वर मुंबईकरांनी घरांसाठी अनामत रक्कम भरली. धुळे शहरातील सुशिनाला परिसरातील रहिवाशांना औरंगाबाद खंडपीठाचा दिलासा. अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती. घरावर कोणतीही कारवाई न करण्याचे प्रशासनाला आदेश. नागपुरातील कंत्राटदारांची सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात हायकोर्टात याचिका. 96,000 कोटींच्या थकीत बिलाचे पैसे न दिल्याबद्दल याचिका. नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला नोटीस बजावली. 8 मे पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश.
पुण्यातील पर्वती परिसरात 70 वर्षीय सख्या आजोबाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न, उपस्थित नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. संतप्त नागरिकांचा कारवाईसाठी पर्वती पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या. गृहमंत्र्यांना एकच मागणी आहे की वारंवार या घटना होत आहेत. फक्त तुमच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना एक निरोप आहे की ज्या अशा घटना घडत आहेत लहान मुलींवरती, ह्याच्यावरती एक स्वतंत्र न्यायालय पाहिजे, स्वतंत्र कायदा पाहिजे आणि तो कडक कारवाई करणारा पाहिजे, म्हणजे असे नराधम जन्माला घालणार नाही. नसरापूरच्या प्रकरणामध्ये त्यांनी जर लगेच अंमलबजावणी केली असती तर ह्या घटना घडल्या नसत्या असं मला वाटतं. तर गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी. पुण्यामध्ये 9 वर्षांच्या चिमुकलीवर सख्या आजोबाचा अत्याचाराचा प्रयत्न, नराधम आजोबावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा. पर्वती पोलिसांनी नराधमाला अटक केली. दारूच्या नशेत चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न. आरोपी नाना है उसको जो है सो अपने काबे में लिया है और उनको लेके जो है सो गए हैं. लड़की जो है सो अभी ससून हॉस्पिटल में है जहां उसका मेडिकल चेकअप हो रहा है. एफआईआर दाखल करने का काम चालू है. चंद्रपूर शहरात विनापरवाना सुरू असलेल्या 2 IVF केंद्रांवरती कारवाई. बेबी शुअर आणि इंदिरा IVF अशी या प्रख्यात IVF केंद्रांची नावं. नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच रुग्णसेवा सुरू केल्याचं तपासणीत उघड. गोंदियातील बाळविक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर नितेश वाजपेयी यांचं सोनोग्राफी सेंटर सील. गोंदिया जिल्हा शल्यचिकित्सकांची कारवाई. भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 बाळांची विक्री केली होती. अमरावतीमध्ये बनावट साबण आणि डिटर्जंटच्या 2 कारखान्यांवर धाड. शहर पोलिसांची मोठी कारवाई. 71 लाखांचा मुद्देमाल जप्त. नामांकित कंपन्यांच्या नावानं काळा बाजार सुरू होता. 5 मशीन पोलिसांनी जप्त केल्या. 4 आरोपींनाही ताब्यात घेतलं. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बनावट युरिया कारखान्यावर छापा. धनलक्ष्मी पार्क परिसरात घरात कारखाना सुरू होता. 22,11,000चा बनावट युरिया आणि साहित्य जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कृषी विभागाची संयुक्त कारवाई. राजस्थानातील 3 आरोपींना अटक. तुळजापुरात हत्येच्या घटनेनं खळबळ. किरकोळ कारणातून 19 वर्षीय तरुणाची हत्या. आरोपीला पोलिसांनी अटक केली. मात्र गेल्या 6 महिन्यात 3 हत्या तर अनेकदा गोळीबाराच्या घटनेनं शहरामध्ये भीतीचं वातावरण. हिंगोलीच्या वाघझाळी इथं लग्नाच्या 2 दिवस आधी नवरदेवाची गळफास घेऊन आत्महत्या. आनंदा गांधीले असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव. का आत्महत्या केली ते अजून अस्पष्ट. कोल्हापूरमध्ये चप्पल लाईनला मध्यरात्री भीषण आग. कारण अस्पष्ट. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. जालन्यात शहराजवळील खरापुडी इथं आगीत 8 ते 10 दुकानं खाक. पहाटे 4च्या सुमारास आग. आयशर ट्रक आणि एक टेम्पो देखील आगीत भस्मसात. कारण अस्पष्ट. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ इथं गॅस सिलेंडरचा स्फोट. संसारोपयोगी साहित्य जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. नागपूरच्या कळमना येथील चिखली लेआउट परिसरात टिंबर ट्रेडर्सच्या गोदामाला भीषण आग. 1 कोटी रुपयांचं लाकूड जळून खाक झाल्याची माहिती. सुदैवानं जीवितहानी नाही. आगीचं कारण अस्पष्ट. नांदेडच्या शिरढोण परिसरात माळरानाला अज्ञाताकडून आग. लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक. वनविभागानं दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर दिंडोशी परिसरात अपघात. कार चालकाचा ताबा सुटल्यानं दुसऱ्या कारला धडक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मात्र दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान. सिंहगडावर 70 फूट खोल दरीमध्ये पर्यटक कोसळला. रेस्क्यू टीमकडून तरुणाचा सुखरूप बचाव. योगेश शितोळे असं जखमी पर्यटकाचं नाव. मुंबईतील पायधुनीतील 4घांच्या मृत्यूचं डेथ ऑडिट सुरू. मृत्यूचं कारण, उपचाराची वेळ आणि प्रक्रियेत विलंब झाला का ते तपासणार. 4 जणांचे मेडिकल रेकॉर्डही तपासले जातील. मृतांच्या शरीरात विषारी रसायनांचे अंश. फॉरेन्सिककडूनही पुष्टी. केंद्र सरकारकडून ऊसाच्या FRP मध्ये 100 रुपयांची वाढ. आगामी ऊस हंगामात शेतकऱ्यांना प्रति टन 3,650 रुपये तर प्रति टन किमान 300 रुपये वाढ होणं गरजेचं असल्याचं राजू शेट्टी यांचं मत. रासायनिक खतांच्या किमती वाढल्यानं उत्पादन खर्चात वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं.
मिसिंग लिंकवर 3 दिवसात 95 वाहनांवर कारवाई. पुलावर बोगद्यात थांबून नियमांचं उल्लंघन. जगातील सर्वात रुंद बोगद्यातही थांबून प्रवाशांचं फोटो सेशन. तर पोलिसांची कारवाई पुढे सुरूच राहणार. नाशिकच्या काळाराम मंदिरावर आज धर्मध्वज प्रतिष्ठापना. मुख्यमंत्री फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार. 21 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावरती ध्वज फडकवला जाणार. कुंभमेळा आणि अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर ध्वजपताका फडकणार.